चला आपण सामना सुरू करूया। आणि सोमनाथजी खाडे सर आणि मॅडी सर या पुढील सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना वीर बजरंग शिरडोन आणि राजमुद्रा खरवई या दोन टीम मध्ये। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच, मनपूर्वक धन्यवाद महेशजी धुळे सर, मॅडी सर आपलं सुद्धा, आणि त्याचबरोबर रोशनजी संते सर आपलं सुद्धा मनापासून आभार। माझे समालोचक मित्र या ठिकाणी समालोचन कक्षामधनं सहकार्य करतायत, सांभाळून घेतायत, मार्गदर्शन करतायत। दोन्ही भावांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया। जाऊया मैदानावरती, बिग फाईट मुकाबला पुनश्च एकदा पाहायला मिळेल। दोन ताकदवर संघांच्या दरम्यान लढा सुरू होतोय। सात्विक 11 स्वर्गीय योगेश प्रतिष्ठान गावदेवी उंभारली आणि त्यांच्या विरोधात मानवीर 11 आदर्श पडलेगाव या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर सुरू होत आहे। पहिला बॉल पडेल बरोबर 10:52 पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे। वेळेच्या बाबतीत आपण सर्वांना कटिबद्ध राहणं हे कंपल्सरी असेल। वेळेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं मित्रांनो सहकार्य मिळणार नाही याची काळजी आपण आताच घ्या। मॅचला सुरुवात होत आहे। सलामीची जोडी पडलेगाव संघाच्या वतीनं दोन आघाडीचे फलंदाज दक्ष आणि मयूर बॅटिंग करत असताना स्टार्ट करतील आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी प्रेम ज्युनियर ज्याच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी। 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये, 30 यार्डची पाबंदी असणारं पहिलं षटक निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल। 2 फिल्डर सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना वाईडिस्ट लॉंग ऑन, मिड विकेट डीप मध्ये। पहिलाच बॉल समोरच्या दिशेला टोलावलाय, फिल्डर मिड ऑफ वरनं चेंडूवरती येत असताना थोडीशी घाई केली आणि या दरम्यान सिंगल धाव कंप्लीट केली आहे। धावफलकावरती 1 धावेचं योगदान येत आहे आणि एका धावेच्या मदतीनं श्रीगणेशा झालाय। जबरदस्त मॅच रंगेल। एका बाजूने मेन इन ब्ल्यू टीम मैदानावरती उतरली आहे। सात्विक 11 स्वर्गीय योगेश प्रतिष्ठान गावदेवी उंबारली टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करतायत आणि त्यांना फाईट करत असताना पिंक जर्सी मध्ये मैदानावरती उतरलेला संघ अर्थातच ताकदवर मानवीर 11 आदर्श पडलेगाव। सलामीची जोडी आदर्श खेळ इथून दाखवेल का? पहिल्या बॉलवरती सिंगल आली, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, स्ट्राइक वरती मयूर खेळतोय। गोलंदाज प्रेम ज्युनियर लेफ्ट आर्म सीमर ऑफ साइडला शफल झालाय, अक्रॉस बॅटनं फटका खेचलाय। मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिल्डर पाठलाग करतोय। रिले फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, चेंडूला अडवलं, फेकलं, दुसरी धाव कंप्लीट झाली आहे आणि ही 2 धावांची मदत मिळेल। तिसरी धाव कंप्लीट झाली, तिसऱ्या धावेसाठी सुद्धा आले आणि अतिशय वेगवान रित्या 3 धावा इथे कंप्लीट केल्या। व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट। स्कोर कार्ड वरती 3 धावांची मदत मिळेल। या 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतंय। एकंदरीत बिनबाद 4 धावा। पहिल्या षटकात प्रेम ज्युनियर अगदी आपण पाहताय तर वेगवान गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म सीमर 20-25 पावलांचा रनअप आणि त्यानंतर ओव्हर द विकेटनं टाकली जाणारी गोलंदाजी पुन्हा एकदा तयार। यावेळेस स्विचिंग अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय। परफेक्ट मिडल करत असताना फिल्डरला पाठलाग करतोय, मात्र फिल्डरचा पाठलाग असफल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पहिला चौकार। सुंदर फटका, इम्प्रोवाइज केलं। ज्या वेळेला आपण पाहताय सरळ बॅटनं धावा मिळणं थोडंसं अशक्य होतं, अशा वेळेला निश्चितच गतीचा वापर करत असताना उलट्या हाताचा तडाखा दक्षने दिलाय। 4 धावा मिळाल्या। इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाला। बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही। गोलंदाजानं जाणलं होतं, निश्चितच प्रेडिक्ट केलं कदाचित फलंदाजाला स्टेप आउट होतो हे पाहिलं आणि त्यानंतर अगदी शॉर्ट ऑफ लेंथ वरती हा चेंडूला एक्झिक्यूट केलं। कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं आणि निश्चित आलाय हा निर्धाव। यावेळेस आपण पाहताय ओव्हर नंबर 1 मध्ये चाललेला खेळ टिट फॉर टॅट, उत्तर अगदी प्रत्येक बॉल नंतर दिलं जात आहे। अतिशय सुंदर व्ह्यू रचना, विकेट कीपर शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ 30 यार्ड मध्ये पाहायला मिळत आहेत। एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरला पार केलंय। 30 यार्डची पाबंदी भेदली आहे। चेंडू मागे जाईल, अडवतील, पकडतील, फेकतील। 2 धावा पुन्हा कंप्लीट झाल्या। 10 धावा बिनबाद। सलामीची जोडी बॅटिंग करत असताना दक्ष आणि मयूर, वैयक्तिक 7 धावांवरती दक्ष बॅटिंग करतोय। दुसऱ्या बाजूने मयूर त्याला साथ देत असताना वैयक्तिक 3 धावांच्या मदतीनं टोटल 10 धावा धावफलकावरती।
लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार. प्रेम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाले. बॅटची कडा लागली आणि दैव बलवत्तर विकेट किपर शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेगच्या मध्ये चेंडू ड्रॉप झालाय आणि दन 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 करत लॉंग स्टॉप एंडला नॉन स्टॉप चौकार. कडा लागली. ज्या चेंडूवरती असं वाटलं होतं विकेट मिळायला हवी त्या चेंडूवरती 4 धावा मिळतायत आणि निश्चितच गावदेवी उंबारली टीमला ही मिरची इथे लागलेली पाहायला मिळेल. 4 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. टोटल धावफलकावरती 14 धावा पहिल्या षटकाच्या अंती इथे जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. बदलापूरच्या नगरीवरती खेळण्यासाठी उतरलेल्या 2 टीम. जगन्नाथ क्रीडा संकुलाचं ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. गावदेवी दापिवलीकरांचं हे दर्जेदार आयोजन आणि आई गावदेवी चषक 2026 ची तिसरी रात्र या ठिकाणी पार पडते. पहिल्या षटकात धावा बनल्या 14. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन दक्ष आणि मयूर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. प्रेम आला. प्रेम सिनियर. पहिला चेंडू अगदी आपण पाहताय स्वतःचा बचाव करत असताना आडव्या बॅटनं खेळून काढलं. सिंगल मिळतीये. 1 धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत या ठिकाणी 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकवतायत 16. चांगल्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दाखवली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 1 बाउन्सचा इशारा गोलंदाजाला दिलाय. चुकीच्या पद्धतीचा अजून एखादा एक्स्ट्रा उंचीचा बाउन्सर जर आला तर इथून दंडित केलं जाऊ शकतंय. प्रेम सिनियर गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. हा चेंडू सुंदर होता. शॉट ऑफ गुड लेंथ. टप्पा पडल्यानंतर आपण पाहताय सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. गोलंदाज प्रेम ज्याच्या खांद्यावरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी. पहिल्या षटकासाठी आपण पाहिलं प्रेम ज्युनियरला. त्यानंतर प्रेम सिनियरच्या खांद्यावरती दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दिली आहे. मयूर खेळतो स्ट्राईक वरती. लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक वर पुन्हा एकदा तयार. इथे ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कट करायचा आहे मात्र ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. विष्णू शिंदे सर पंचांच्या भूमिकेमध्ये काम पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने मिस्टर डी के एव्हरग्रीन. तर तिसरे पंच आमचे कुणाल पेनकर सर. या 3 पंचांच्या साक्षीनं या संपूर्ण टुर्नामेंटला या ठिकाणी कंट्रोल केलं जात आहे. बॉलर तयार. प्रेम. नेक्स्ट बॉल ऑफ साइडला शफल. आडव्या बॅटचा कडक हिट. लॉंग लेगला पार करत असताना चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. करत असताना प्रेमवरती आक्रमण चढवलंय. लेफ्ट हँडेड फलंदाज मयूर बॅटिंग करत असताना यावेळेस दिशा निवडलीये. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न कट लागलाय आणि निश्चितच गल्लीमध्ये सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिली विकेट.
उत्कृष्ट संगीत संयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. 21 वरती 1 बाद धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. प्रेम सिनियर गोलंदाजी करत असताना अर्थातच बदलापूरचे सुप्रसिद्ध डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर मैदानावरती आहेत. निश्चितच त्यांच्या आवडीची गाणी वाजतायत. प्रेक्षक राजा सुद्धा वाट पाहतोय. इथे ऑन साइडला खेळलेला फटका मिड विकेटला चाललाय. फिल्डर येतोय सीमारेषेवरनं, चेंडूला पकडलं, एक सिंगल मिळेल. एक सिंगल मिळतीये, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातं. 11.00 ची सरासरी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात 22. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटकं आपली कंप्लीट झाली आहेत. वेळेवरती आपण सर्वांनी राहणं गरजेचं आहे. या अनुषंगानं उंबारली संघाचं आपण कौतुक करूयात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीसाठी प्रेम ज्युनियर. वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक या ठिकाणी चालू केलंय. आमच्या सोबत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका वेद सोमनाथ भोईर पप्पा खेळतायत आणि त्यांना पाठराखण करण्यासाठी, त्यांना बॅक करण्यासाठी अर्थातच उंबारली गावचं टेनिस क्रिकेटचं भविष्य कदाचित लेदर सुद्धा खेळेल. अतिशय हुशार मुलगा आहे. इतक्या मध्यरात्री सुद्धा टीमला सपोर्ट करण्यासाठी तो इथे मैदानात उपस्थित आहे. वेद, खूप सारा शुभेच्छा त्याला सुद्धा. इथे विकेट किपरला बीट केलंय. चेंडू अडवत असताना निश्चितच असफल राहिले. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांसाठी धावा मिळताय 4. चौकार. धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोर कार्ड 26 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 चालू झाले. प्रेम ज्युनियर गोलंदाजी करत असताना या चेंडूवरती चौकार मिळाला आहे. धावफलकावरती टोटल 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज प्रेम उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज. फॉलो थ्रो जर तुम्ही पाहत असाल तर जेन्युइन फास्ट बॉलरची गोलंदाजी. इथे आपण पाहताय बॅटची कदाचित कडा लागली आहे. पंचांनी दिले बाद आणि विकेट नंबर 2 अर्जित केली आहे. गोलंदाज प्रेमला मिळालेले सफलता आणि फलंदाज मिळतोय 26. 2 बाद 26 धावा. तिसरं षटक चालू झालंय. अगदी आपण पाहताय तर 11.14 करंट रन रेट अद्याप पर्यंत राखला आहे आणि उत्कृष्ट बॅटिंग करत असताना सलामीची जोडी पाहायला मिळाली. ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर मात्र त्यानंतर कमबॅक केले उंबारली टीमनं. गोलंदाज प्रेम ज्युनियरला सुयश मिळालं. पहिला चेंडू बॅटची कडा लागली. विकेटच्या मागणं साथ मिळाली नाही. चौकार जरूर आला नशिबाचा. त्यानंतर मात्र स्वतः जिम्मेदारी स्वीकारत असताना एक सुंदर चेंडू प्रेमने टाकलाय आणि आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी करत असताना विकेट मिळाली. दक्षला साथ देण्यासाठी तेजस आलाय. बॅटिंग करत असताना स्ट्राइक वरती तयार लेफ्ट हँडेड बॅट्समन तेजस. स्ट्राइक वरती तयार लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बाहुबली.
पहिलाच बॉल उंच धमाका केलाय, जसा बॅट वरती लागलाय स्वीट साऊंड निघालाय. 6 धावांची मोहर उमटवत असताना तेजसच्या बॅट मधनं हा तेजस्वी स्ट्राईक वरती. अनंताजी म्हात्रे, तेजस म्हात्रे यांचे वडील साहेबांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत टीम पडलेगाव संघासाठी. अनंत काका म्हात्रे आपलं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. ऑप्शनच्या जास्त बाहेर अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अवांतरची खून मिळेल. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय धावा 33 ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना तेजस स्ट्राईक वरती आलाय आणि अगदी आपला इरादा पहिल्याच बॉल वरती त्यानं स्पष्ट केला. बिग हिट, खतरनाक बॅटिंग. गोलंदाज प्रेम उत्कृष्ट दर्जाचा आणि चांगल्या क्वालिटीचा गोलंदाज आहे. त्याच्या विरोधात आक्रमण करत असताना अतिशय सुंदर फॉलो थ्रू. प्रेमला तुम्ही पाहताय 20-25 पावलांचा वेगवान रनअप. त्यानंतर तुम्ही पाहताय ज्या वेळेला चेंडू रिलीज करतोय जेन्युइन फास्ट बॉलरची इथे फील देत असताना लेफ्ट हँडेड गोलंदाज ज्या वेळेला अशा पद्धतीने टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करतात त्यावेळेला त्यांना पाहणं एक वेगळं सौंदर्य असतं. कित्येक वर्ष भारतीय संघासाठी झहीर खाननं वेगवान गोलंदाजी केली. आपल्याला सर्वांना सातत्यानं इम्प्रेस केलं. सर्वांना आपल्याला प्रेमात पाडलं इरफान पठाणनं. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल T20 स्पेशालिस्ट म्हणून ट्रेंट बोल्टला जर तुम्ही पाहत असाल तर निश्चितच ट्रेंट बोल्ट आणि प्रेम या दोघांची गोलंदाजी बरीच तुम्हाला साम्य पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, ऑफ साइडला शफल झालाय. अक्रॉस द बॅटनं जबरदस्त प्रहार करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी. कडे अर्षदीप सिंग आपल्याला सर्वांना इम्प्रेस करतोय. विश्वचषकामध्ये थोडासा थंड गरम फॉर्म राहिला, मात्र भारतीय संघाला निश्चित विश्वचषक मिळवून देण्यामध्ये त्याची सुद्धा कामगिरी चांगली राहिली. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. व्हॉट अ शॉट दॅट इज. आडव्या बॅटचा कडवा तिखट प्रहार. फिल्डर होता त्याला हलूनही दिलं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. सुंदर गाणे वाजतायत. हळूहळू विष्णू शिंदे सरांच्या मनामध्ये जुन्या आठवणी जाग्या होत आहेत. दुसऱ्या बाजूला मिस्टर DK सर, एव्हरग्रीन पर्सनॅलिटी, मात्र त्यांच्यावरती जबाबदारी आहे सामने लवकरात लवकर फिनिश करण्याची सुद्धा. आज थोडेसे फास्ट मोड मध्ये आहेत. मेगा फायनलच्या दिवशी जरूर तुम्हाला 101 डान्स मूव पाहायला मिळतील. DK सर सुद्धा नाचणार आहेत, काळजी करू नका. 3 षटकं संपली आहे धावफलकावरती. 2 बाद 41. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाज सोमनाथ भोईर जिम्मेदारी घेऊन गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. इथून कमबॅक करावं लागेल. दक्ष 11 वरती आणि तेजस मात्रे आल्या आल्या मैदानावरती आग ओकतोय. वैयक्तिक 14 वरती बॅटिंग तो करतोय. स्ट्राईक रोटेट. यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज दक्ष. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला बचावात्मक फटका. सिंगल कंप्लीट केली आहे. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. तेजसला माहिती आहे स्ट्राईक माझ्याकडे राहणं गरजेचं आहे. या अनुषंगानं एकच धावेवरती इथे संतुष्ट राहिला. समोरून दक्ष आपण पाहताय तर दुसरा धावेसाठी प्रयत्न जरूर करतोय, मात्र तेजस त्याला सांगत असताना काळजी करू नको भावा, थोडा विश्वास ठेव. स्ट्राईक वरती तयार होतोय. बॅटिंग करत असताना वैयक्तिक 14 धावांची इनिंग त्यानं नॉट आउट अद्यापर्यंत साकारली आहे. स्कोर कार्ड वरती टोटल 42. ओव्हर नंबर 4. पहिल्या बॉल वरती
सिंगल मिळतीये. गोलंदाज सोमनाथ. पहा सीमारेषेच्या आजूबाजूला जे खेळाडू किंवा प्रेक्षक उभे राहून फिरतायत त्यांना विनंती आहे थोडं बाजूला व्हा. इथे उंच उडालाय, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर दूर वरनं आलाय, चेंडूला झेल टिपण्यासाठी निश्चितच प्रयत्न केलेत, मात्र ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट होतील. नशिबाची साथ मिळतीये. तेजसची सुंदर बॅटिंग मैदानावरती चालू आहे. एक चांगला कॅमिओ तो मैदानात पेश करतोय, त्याला बाद करणं गरजेचं आहे. अशा वेळेला संधी आली होती, अशा संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. आयुष्यात मित्रांनो प्रत्येक वेळेला सोन्याच्या संधीची वाट पाहू नका. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी प्रयत्न करा. हा झेल सुटलाय. धावा 2 मिळाल्या. स्कोर कार्ड पुढे सरकलं 44 वरती. अंपायर चला लाईट ऑफ करा. जी कार आहे 4 व्हीलर कार 4748. 44 धावा, 44 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, सोमनाथ भोईर. खोलवा टप्प्याचा चेंडू या यावेळेस ऑन साइडला पुन्हा फटका खेचला. अलॉंग द कार्पेट जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक सिंगल मिळेल. सिंगल एका धावेची मदत धावफलकाला करतायत आणि 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातं ते 45 या आकड्यावरती. गोलंदाज सोमनाथ भोईर गोलंदाजी करत असताना 3 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात. उत्कृष्ट गोलंदाजी होतीये आणि एक डॉट बॉल इथून महत्वाचा असेल. इथे जबरदस्त इम्प्रोवाइज केलंय. दक्ष मैदानावरती त्याचं चहू बाजूला लक्ष आहे. लॉंग लेगला पार करत असताना एक डेलिकेट टच, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा. असतायत एक छोट्या छोट्या मूव जरी आल्या तरी प्रेक्षक राजाचं मनोरंजन होईल. 49 ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. 49. इकडनं कुणाल सरांनी हिरवा कंदील दिलेला आहे, काळजी करू नका भाऊजी. तिकडे डीके सरांना सुद्धा आपण थोडस सिग्नल चालू करायला सांगूया. मध्यरात्र आहे, मनोरंजन झालंच पाहिजे. इथे पहा जबरदस्त स्लॉक स्वीप, फटका लाजवाब. स्क्वेअर लेगला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट इज अ 4. ये दिल मांगे मोर. करतोय आणि खऱ्या अर्थानं चौ बाजूला लक्ष ठेवत असताना मैदानाच्या चौफेर फटकेबाजी तो करतोय. साई एकविरा चषक बदलापूर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला. इलेक्ट्रिक बाईक त्यानं पटकावली आणि बदलापूर मध्ये आपल्या नावाचा डंका पिटला. आज पुन्हा एकदा तो सज्ज आहे आणि चांगली बॅटिंग करतोय. उत्कृष्ट बॅटिंग. त्याच्या सोबतीनं तेजस 2 बाजूला 2. दोनों भाई दोनों तबाही. 4 षटक संपली. धावफलकावरती टोटल 2 बाद 54 धावा. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक. धावफलकावरती टोटल बनल्यात 54. 54 ऑन बोर्ड. यापुढील वीर बजरंग शिरडोन आणि राज मुद्रा खरवई या 2 टीम मध्ये एक संघ बदलापूर विभागातील आणि एक संघ डोंबिवली विभागातील. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चार षटकांचा खेळ संपला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 54 धावा. 54 ऑन बोर्ड. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि निश्चितच उर्वरित 6 चेंडूंवरती धावा किती बनतील हा एक प्रश्न आहे. आमच्या सोबत वेद सोमनाथ भोईर,
12th मॅनच्या भूमिकेत. अगदी छोटासा मुलगा आहे मित्रांनो, मात्र क्रिकेटवरती त्याचं प्रेम किती असेल पहा. प्रत्येक चौकार षटकारानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना पाहायला मिळत आहेत. आणि मध्यरात्री सुद्धा तो इतका इंटेन्शनली संपूर्ण मॅच कडे पाहतोय. अर्थातच मी मगाशीच म्हटलं उंबारली गावचं भविष्य उज्ज्वल आहे. अशा प्रकारची मुलं ज्या वेळेला क्रिकेटवरती प्रेम करतात आणि त्याचे वडील स्वतः मैदानात खेळतायत. सोमनाथ दादा भोईर आपलं सुद्धा आम्ही मनापासून कौतुक करतोय. आपण मुलाला इथूनच इतकं सपोर्ट करतायत. टेनिस क्रिकेट सुद्धा हल्ली आपण पाहाल तर मोठ्या यशाच्या शिखरावरती जात आहे. अशा पद्धतीनं जर आपण एकमेकांना आपल्या येणाऱ्या पिढीला सपोर्ट करू तर येणारा काळ आपलाच आहे. आडव्या बॅटचा प्रहार केलाय, फिल्डर तिथे आहे, मात्र निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा त्याला करावी लागेल. दूर जाऊन चेंडूला अडवलं, आतमध्ये ढकललं, तिसऱ्या धाबेसाठी आलेत आणि 3 धावा सुद्धा इथे कंप्लीट केल्या. बराच वेळ मैदानावरती बॅटिंग करतायत. स्कोर कार्ड वरती मोठ्या धावा जोडल्यात. एका बाजूने दक्ष खेळतोय 21 वरती, तर दुसऱ्या बाजूने तेजस खेळतोय 17 वरती आणि खऱ्या अर्थानं खतरा उभा राहिला आहे. 57 धावा बनल्यात. उर्वरित इथून 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करत असताना मैदानावरती जबरदस्त आक्रमक हल्ला चढवलाय. तेजस मात्र जसा मैदानात आलाय त्यानं मात्र मागे वळून पाहिलं नाही. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय सचिन. कमबॅक त्याला करून द्यावं लागेल. संघ अडचणीत सापडलाय. धावा भरपूर बनल्यात. ही घोडदौड थांबवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये वादळ घोंगावतंय. या वादळाला थांबवावं लागेल. कोण रोखणार हे वादळ? सचिन. चेंडू पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या कदाचित बाहेर. अंपायर डिसिजन वाईट बॉल. अवांतरची खून मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत. धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. टोटल झाली 58 58 धावा धावफलकावरती. 5वं शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. या षटकामध्ये धावा निश्चितच बनवण्याचा मानस असेल तेजस म्हात्रेचा. स्ट्राइक वरती तयार. बॅट फिरवली, चेंडू खाली ठेवलाय. सचिननं सुद्धा निश्चितच अभ्यास पूर्ण टाकलेला हा चेंडू. फलंदाजाला कदाचित प्रेडिट केलं होतं. आडव्या बॅटनं तो तयार आहे. चेंडू ज्या वेळेला ड्रॉप झाला ऑफस्टंपच्या बाहेर, 4-5व्या स्टंप वरनं थोडंसं अजून बाहेर काढलं. कुठल्याही प्रकारचा उत्तर नव्हतं आणि निश्चितच आलाय डॉट. अशा चेंडूंची गरज आहे. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सचिन. तेजससाठी आडव्या बॅटचा प्रहार बरोबर टप्प्यात आलाय आणि परफेक्ट कार्यक्रम करत असताना तेजस म्हात्रेच्या बॅटमधनं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पडले गावचा ब्रँड षटकार. बॅटिंग मैदानावरती आणि निश्चितच गोलंदाज सुद्धा म्हणत असेल चलाओ ना बाण रे. जबरदस्त फटका. इथे आपण पाहताय तर गॅप सिलेक्शन नव्हतं. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलंय आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 65 वरती. 65 बनलात. शेवटचं षटक इथून महागडं ठरत असताना उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 65 बनल्यात. उर्वरित 2 बॉलवरती किती बनतील धावा हा एक प्रश्न आहे. पडले गाव निश्चितच धावफलकाचा विकास वेगानं करत असताना दक्ष. ओरपीस डिलिव्हरी. फिल्डरला अगदी पार करत असताना तोलून मोजून मापून चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावला. 6 धावा. सिक्सर. आतिषबाजी. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललं. आजच्या दिवसामधील जवळजवळ उच्चांक गाठलाय. यावेळेस ओव्हर पिच अजून एक मारलाय, मात्र उंची आहे, लांबी नाहीये. सीमारेषेवरती फिल्डरनं टिपलाय झेल. शेवटच्या मोमेंटला सुटकेचा निश्वास सोडलाय. अर्थातच उंबारली या टीमनं 5 षटकात बनला टोटल 69 धावा आणि 70 धावांचं मोठं डोंगरा एवढं लक्ष या ठिकाणी ठेवलंय.
लक्ष पार केलं जाईल का? मैदानावरती बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. तत्पूर्वी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. चला जय हरी चला राज मुद्रा खरवई आणि सामना असेल वीर बजरंग शिरडोन या दोन टीम मध्ये. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. राज मुद्रा खरवई आणि वीर बजरंग शिरडोन सुयोग पाटील येत आहेत टॉस साठी. आणि गणेश दादा गराठे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया, जे आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. चला सामना असेल 5 षटकांचा. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलाय राजमुद्रा खरवई या टीमने. निर्णय तर नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण शुभेच्छा देऊया. राजमुद्रा खरवई ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. गणेश दादा गराठे यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण मानवीर 11 आदर्श पडलेगाव या टीमचे पुरस्कर्ते आणि युवा उद्योजक आदरणीय सिद्धांत म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सिद्धांत म्हात्रे इथे उपस्थित आहेत. पुरस्कर्ते मानवीर 11 आदर्श पडलेगाव या टीमचे. हॅलो.
यश पाटील आणि प्रेम सिनियर ही जोडी दाखल होते. 72 धाव बनवायचे आहेत. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर, थँक्यू सो मच मॅडी सर, थँक्यू सो मच मच्छिंद्र सर. त्यांचा आवाज देखील आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकणार आहोत. बॅकफुटला गेले होते. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे हे सांगत असताना पंच डीके सरांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. स्वप्नील म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. डोंबिवलीतील दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. पहिला चेंडू आला होता वाईट. त्यानंतर अपिश खेळण्याचा प्रयत्न, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. प्रयत्न खूप चांगला केला होता, झेल पर्यंत पोहोचले देखील होते. मिळते एक धाव. धावसंख्या एकनी पुढे जाईल. दोन धावा धावफलकावरती आहेत. मानवीर 11 आदर्श पडले गावाने सात्विक 11 योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारली या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे, जिथे 72 धाव बनवायचे आहेत. उंबारली या टीमला पुल करतायत. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. ने गावदेवी चषक पिसारवे नाईट स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार मारलेत. तो बॅट्समन भावेश पाटील डगआउट मध्ये आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. बहात्तर धाव बनवायचे आहेत. त्या अनुषंगाने चांगली सुरुवात केली आहे. सात्विक 11 स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारली या टीमने, सिनियर प्रेम भोईर रन मशीन उंबारली या टीमची पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 इन अ रो सलग चालाय. हा दुसरा दर्जेदार चौकार. धावसंख्या आहे 16. चला, चेंडूची मागणी केलेली आहे. नवीन चेंडू द्या आपण. अनिकेत कुलकर्णी यांचे इथे आगमन होते. वेलकम अनिकेत, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आहे 16. धावसंख्या 16. दमदार सुरुवात. बॅकफुटला गेले.
पंच करतायत डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग चालाय हा तिसरा चौकार. एक चेंडू शिल्लक आहे पंच, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. डीके सर, धावसंख्या आहे 20. शिंदे सर जे डान्सिंग अंपायर आहेत आणि केपी सर हे पॅनल आहे. धावसंख्या 20. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. क्षेत्ररक्षक आहेत मिडऑफला चूक झालीये आणि चुकीचं रूपांतर या चौकारामध्ये सलग चालाय हा चौथा चौकार. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 24-24. बनवायच्या धावा या मॅच मध्ये तब्बल 72. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सात्विक 11 स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली या टीमला. प्रथम म्हात्रे येत आहेत. चोवीस चेंडू शिल्लक आहेत. 48 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सुरुवात प्रेमने खूप चांगली करून दिली आहे या सामन्यामध्ये उंबारली या टीमला. हाफ ट्रॅकर पुल करतायत आणि चेंडूला केलाय गुल. फ्लॅट स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर. उंबारली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. पहिल्या चेंडूवरती यशने स्वागत केलंय षटकाराने. यश पाटील पुन्हा एकदा बिग हिट. पुन्हा एकदा पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. एकमेकांना एकमेकांची डावपेच माहिती आहेत. सुरुवात खूप चांगली झाली आहे. अर्धा पल्ला पूर्ण केला. अजूनही 36 धाव बनवायच्या आहेत.
22 चेंडू शिल्लक आहेत. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न पडला होता. तिघांच्या मधोमध हा चेंडू पडलेला आहे. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 21 चेंडू शिल्लक. गोलंदाज बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. थोडेसे नाराज आहेत प्रेम भोईर स्वतःवरती. पहिला चेंडू येतो डॉट या इनिंग मधील. याआधी चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू होती. धावसंख्या आपण पाहू शकाल 37. 37 धावा धावफलकावरती. चोख प्रत्युत्तर दिलंय या मॅच मध्ये उंबारली या संघाने. पडलेगाव या संघाला. पडलेगाव म्हटलं तर आमचे विनोदजी ठाकूर, त्यानंतर ओम ठाकूर आणि शैलेश घुगे आणि जितेश पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. हुक करतायत. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवसनी घालणारा गगनचुंबी गगन बेदी. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. चेक. या दरम्यान शशिकांत गराडे आणि सूरज गराडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर काय अटॅकिंग क्रिकेट सध्या मैदानावरती चालू आहे. उंबारली टीम मैदानावरती आपण पाहतो उत्तरार्धामध्ये एअर स्ट्राईक चालू आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाजा ठिकाणी बाद होईल. धक्का पहिला लागेल टीम उंबरली संघाला. फलंदाज बाद. समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 43 धावा. अजूनही 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू शिल्लक. सॉफ्ट हॅन्डने खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. गोलंदाजी मार्क वरती दक्ष आहेत. दक्ष म्हात्रे, निसारबाई शेख यांची स्पर्धा आपण पाहिली होती. साई एकविरा चषक नाईट स्पर्धा दहिवलीच्या ग्राउंड वरती. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज होते. बाईकचे मानकरी दक्ष म्हात्रे. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये पडलेगाव टीमला. भरपूर शफल झाले. क्रॉस रनने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता साहिल सेवेकर यांचा. साहिल सेवेकरने देखील
6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम या सीझन मध्ये केलेला आहे. तो खेळाडू आपण पाहतोय नक्कीच स्ट्राईक एंड वरती आहे. 16 चेंडू आणि 28 धावांची गरज. फुलर लेनचा चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. दक्ष म्हात्रे इम्प्रेस करतायत. पहिल्या 2 षटकांमध्ये 43 धाव बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी कमबॅक करून देतोय मानवीर 11 आदर्श पडलेगाव. हरेश दादा फुलोर यांच्याकडून साहिल सेवेकरला एका षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे. साहिल सेवेकरचा सलगचा 3रा आलाय डॉट बॉल. चेंडू शिल्लक 14 धावा बनवायचे 28 या मॅच मध्ये. 18 चेंडू 29 बनवायच्या होत्या आणि दक्ष म्हात्रेने काय गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. शांत ठेवलंय उंबारली या टीमला. गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पिक केली. पिकअप स्ट्रोक लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. एका षटकारासाठी जे पारितोषिक होतं 1000 रुपयांचं, ते पारितोषिक मिळवलेलं आहे साहिल सेवेकरने. हरेश दादा फुलोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. साहिल सेवेकर ड्राईव्ह करतायत, सॉफ्टने खेळतायत. 1 धाव झाली कंप्लीट. कल्याण डोंबिवली ग्रामीणचा चीता मयूर ठाकूर चेंडूवरती जातोय. त्याच्यावरती मिळते 1 धावानी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1/51. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. सात्विक 11 योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदी उंबारली या टीमला पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जायचं आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल स्वप्नील जाधव, आशिष वाघमारे आणि रोहित शेठ बगाडे ही त्रिमूर्ती आपण पाहू शकाल आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. डोंबिवलीतील हे 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हरेश शेठ फुलोरे यांच्या माध्यमातून साहिल सेवेकर साठी हे पारितोषिक आहे. शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार.
दुसरा षटकार येतोय. 2000 रुपयांचा मानकरी आतापर्यंत ठरलेला आहे. या सीझन मध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील साहिल सेवेकरच्या नावावरती आहे. आणि कालची रात्र गाजवली होती. गावदेवी चषक पिसारवे या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार भावेश पाटीलने देखील मारले होते. पिकअप स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन साहिल सेवेकर. बॅक टू द पवेलियन. ज्या भावेश पाटीलचा मी उल्लेख केला की कालच्या रात्रीमध्ये गावदेवी चषक पिसारवे नाईट स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार कालच्या रात्रीमध्ये मारले. त्याच्या करिअरमध्ये त्याने 2 वेळा हा कारनामा केलेला आहे आणि दोन्ही वेळा रायगडमध्ये जाऊन तो त्याने कारनामा केलेला आहे. काल देखील पिसारवे नाईट स्पर्धेमध्ये तो कारनामा केला आणि तोच फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येतोय. भावेश पाटील स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, ज्याला म्हटलं होतं मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. भावेश पाटील. 10 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 15 या मॅच मध्ये. या पुढच्या सामन्यामध्ये राजमुद्रा खरवई या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि वीर बजरंग शिरडोन या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. सुयोग पाटील, भरतदादा पाटील यांचा संघ. भावेश पाटील स्ट्राइक इन वरती आहे. हुक करतायत इनफिल्डच्या वरून. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायचे 11 या मॅच मध्ये. समीकरण सोपं झालेलं आहे. सात्विक 11. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. विपक्ष आपण पाहतोय मानवीर 11 आदर्श पडलेगाव. 9 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 11ची गरज. भावेश पाटील ऑन स्ट्राइक. फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय. हा दुसरा चौकार. आहे 7 धावांची गरज. 72 धाव बनवायच्या होत्या आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे पडलेगाव या टीमला या मॅच मध्ये. 8 बॉल 7. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करताय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल आणि हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. डीप मध्ये कॅप्टन होते वैभव म्हात्रे आणि वैभवने ही चूक केली आहे. एकदा मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 66. 7 चेंडू शिल्लक आहेत.
जिंकण्यासाठी 6 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. सात चेंडू आणि 6ची गरज. यश हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तोपर्यंत मिल्टीला चेंडूवर देखून धावा 2 आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 68-68. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना सुरू आहे. सात्विक 11 योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच मानवीर 11 आदर्श पडलेगाव. दोन्ही संघ डोंबिवली विभागातील आहेत. या 2 नामवंत संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आई गावदेवी चषक आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. रुपेश दादा गायकर, सचिन दादा गायकर, मच्छिंद्र गायकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. 5 दिवसांचा कालावधी आहे. डे नाईट फॉर्मॅट. 9 मार्च ते 13 मार्च हा कालावधी आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी अनुक्रमे 25,000 रुपयांचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील पारितोषिक आहेत. कूलर आणि शूज, 2 कूलर, शूज. विकेट कीपर साठी देखील शूज आहेत. बेस्ट विकेट कीपर हे असे अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. पहिल्या चेंडूला डॉट बॉल. 5 चेंडू आणि 4ची गरज आहे. भावेश पाटील स्ट्राइक एंड वरती आहे. लॉफ करतायत. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलेला आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट. 6 चेंडू 4 बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूला डॉट, त्यानंतर विकेट मिळवली आहे भावेश पाटीलची. या मॅच मध्ये ट्विस्ट. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना मानवीर 11 आदर्श पडलेगाव संघ 4 चेंडू शिल्लक, 4ची गरज. एक्सपिरियन्स इज गुड टीचर असं म्हटलं जातं. मोस्ट एक्सपिरियन्स बॅट्समन सचिन भोईर एक लेजंड क्रिकेटर आहेत. 40+ आहेत आणि आपल्या टीम साठी नक्की 100% योगदान त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये दिलेलं आहे. 4 चेंडू शिल्लक, 4ची गरज. चार बॉल 4ची गरज. सचिन भोईर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. चला चेंडूची मागणी केली आहे. चेंडू द्या आपण. चला चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला, भिजला तर चेंडू नवीनच आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. ऐतिहासिक क्रीडांगण स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने याच ग्राउंड वरती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आपण पाहिलं. अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाली. बदलापूरचा वर्ल्ड कप, त्यानंतर स्वर्गीय जनार्दन भोईर चषक देखील आपण पाहिलं आणि आता मात्र आई गावदेवी चषकाचं आयोजन. सेन्सिबल बॅटिंग करतायत. 1 धाव झाली कंप्लीट आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ही खासियत आहे सचिन भोईरची.
मी आधीच म्हटलं होतं एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे. सचिन भोईर, श्याम भोईर हे लेजंड क्रिकेटर, दोन्ही बंधू. खऱ्या अर्थाने आज सचिन भोईर इन ऍक्शन मध्ये आहेत. उंबारली रेग्युलर टीम कडून 2 धावांची गरज आहे, 3 चेंडू शिल्लक. हॅलो. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज आहे या मॅच मध्ये. आशुतोष येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 6व्या क्रमांकावरती स्ट्राईक इन वरती यश आहेत. एक धावी कंपल्सरी बनवावीच लागेल या मॅच मध्ये उंबारली या टीमला. 2 चेंडू 1. स्ट्राईक इनला बॅट्समन यश, जो सलामीला आलाय बॅटिंग करण्यासाठी. यश पाटीलने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 17 वरती तो नाबाद खेळतोय. 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये वीर बजरंग शेडोन संघ इन ऍक्शन मध्ये असेल. भरतदादा पाटील यांचा संघ, सुयोग पाटील, तकदीर इन ऍक्शन मध्ये असतील. दादा वेलकम, स्वागत आहे या बदलापूर नगरीमध्ये. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस आणि ऑन साइडला फ्लिक केलाय. विजयाची धाव येते आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सात्विक 11. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमने आई गावदेवी चषकामधील हा पहिला विजय मिळवलेला आहे. अभिनंदन उंबारली या संघाचं. हार्ड लक मानवीर 11 आदर्श पडलेगाव. या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सिनियर प्रेम भोईर, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. 1 षटक हाताळलं, 8 धावा खर्च केली.